आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठेतरी आठवण काढली वाटतं. या आधी जेव्हा केव्हा तुला ठसका लागायचा तेव्हा तू म्हणायचास मैत्री आठवण काढते बहुतेक, आणि आज तुला ठसका लागल्यावर कोणीतरी आठवण काढतंय. हे काय चाललंय सगळं? आणि माझ्याच बाबतीत का? मैत्री माझी बहीणच नाहीये, माझं आयुष्य आहे, माझं भविष्य आहे. आणि असं असताना मी कुठलीही व्यक्ती, कुठलंही नातं याचा विचारही कसा करू शकतो? श्रुतिकाने फक्त प्रेम व्यक्त केलं आणि मी वाहतच गेलो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे सगळं मी ठरवलं तर आत्ताही हे सगळं थांबवू शकतो. थांबवायलाच हवं. दादाबद्दल आता काय बोलायचं मला तेच कळत नाही. पण हे खरं आहे मॅडम, यापुढे त्यांनी जे काय केलं ना फक्त तुमच्यासाठी केलं. मी याआधी दादाला कधीच कुठल्या मुलीमध्ये असं गुंतलेलं पाहिलेलं नाही. आणि त्याच मुलीला ते तुमच्यासाठी सोडायला तयार झाले. त्याचा निर्णय झाला होता. पण मग श्रुतिकाचं काय? तिला ते कधी कळलं? दुसऱ्याच दिवशी जेव्हा ती सरांच्या केबिनचं दार उघडून आत आली. सर, माझी ट्रान्सफर का केलीये? मला वाटतं आपण दोघांनी एकाच ठिकाणी काम करणं योग्य नाहीये. हे बघा सर, खरं कारण काय आहे ते मला कळायलाच हवं. माझा तुमच्यावर अधिकार नसेल कदाचित, पण एक एम्प्लॉय म्हणून खरं कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे मला. आणि आय होप की तुम्ही खरं कारण सांगाल. श्रुतिका, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या बहिणीकडे दुर्लक्ष होत आहे. माझी बहीण माझ्यासाठी सर्वस्व आहे, आणि तिच्या बाबतीत हे असं घडलेलं मला चालणार नाही. वा सर, काय छान कारण दिलं तुम्ही. पण मला सांगा सर, तुमच्या बहिणीचं लग्न झाल्यावर तुम्ही काय करणार आहात? की तुमची बहीण तुमच्यापासून दूर जाईल म्हणून तिच्या नवऱ्याचं पण ट्रान्सफर करणार आहात? की तिला सुद्धा तुमच्यासारखं लग्न न करता घरीच बसवणार आहात? मला वाटतं जे काही खरं कारण आहे ते मी तुला सांगितलेलं आहे, आणि त्या विषयावरती आपण जास्त चर्चा न केलेलीच बरी. त्यापेक्षा तू पुण्याला जायची तयारी कर. आय होप तुला तिकडेही काम करताना तेवढीच मजा येईल. मी कुठेही जाणार नाहीये सर, आणि यापुढे तुमच्याकडे नोकरीही करणार नाहीये. गुड बाय मिस्टर राघवेंद्र सरदेशपांडे.